हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम संस्कृती पाटील आणि आज आहे दिवाळीचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस. सो आता दुपारच्या वेळी मी हार बनवायला घेतले होते. आम्ही 1 किलो फूल आणलेली, त्यासाठी घराला, गाडीला, देवाऱ्याला, परत तिथे देवीसाठी बाहेर रांगोळी वगैरे काढायला फुलं लागतात. सो इथे मी हार बनवायला सुरू केलं होतं. मी आत्ता घरासाठी हार बनवत आहे. सो हार बनवणं हे खूप मेहनतीचं काम असतं गाईज, आणि प्रत्येक वर्षी हार वगैरे हे मीच बनवते आमच्या घरासाठी, कारण हे खूप प्रिसाइजली करावं लागतं. मी ही मेहंदीसुद्धा काढलेली. कशी वाटते सांगा. आणि आमच्या सोसायटीमध्ये हे असा किल्ला पण बनवला आहे, जो प्रत्येक वर्षी बनवला जातो. आणि आम्ही घरात अशी ही रांगोळी मी स्वतः काढली विदाऊट एनी हेल्प. तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. आणि आम्ही घराचं डेकोरेशन पण केलेलं होतं, फुलांच्या माळा वगैरे लावून, तोरणं लावून, हे उंबऱ्याच्या इथे रांगोळी काढून घरात आम्ही अशा फुलांच्या माळा सोडलेल्या होत्या. परत दिवाळी म्हणल्यावरती लाईटिंग तर लावावीच लागते. घरात सगळं डेकोरेशन मी एकटीनेच केलेलं, फक्त लाईटिंग वगैरे पप्पांनी लावायला मदत केलेली. सो तुम्हाला आमच्या घरातलं डेकोरेशन, आमचं घर कसं वाटतं हे कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ शेअर करा. आणि आम्ही हे लक्ष्मीपूजनाची पूजा अशी मांडली होती, आणि मी त्या पूजाभोवतीसुद्धा रांगोळी काढलेली, फुलांनी सजवलेलं, दिवे वगैरे मी लावलेले. पूजा वगैरे मम्मीनीच केलेली, फराळ पण मम्मीने बनवलेला होता. हा आमचा देवारा आहे. देवासाठी हा जो हार आहे तो मीच केला आहे. देवाची पूजा वगैरे पण आम्ही करून घेतली होती. त्यानंतर पप्पा ऑफिसवरून आल्यानंतर आम्ही ही पूजा सुरू केली. आम्ही असं प्रत्येक ठिकाणी उंबऱ्यावरती, दरवाजावरती स्वस्तिक काढलं. त्यानंतर आम्ही पूजा करून आरती करून घेतली. इथे माझा आणि मम्मीची मस्ती चालू होती. आणि आम्ही प्रत्येक वर्षी गॅस कट्ट्यावरती जो आम्ही गॅस ठेवलेला असतो, आम्ही त्याची पण पूजा करतो. इथे स्वस्तिक पप्पा काढत होते आणि ते मला शिकवत होते की असं काढायचं आहे. प्रत्येक वर्षी तुम्ही दिवाळी कशी साजरी करता हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर आम्ही आरती करून घेतली आणि आम्ही फटाके फोडायला खाली गेलो. इथे आम्ही फटाके खूप थोडेसेच आणलेले, कारण मी जास्त फटाके फोडत नाही, कारण मला भीती वाटते. इथे मी घरात पण थोडे फोडले आणि हा माझा लुक होता. सो तुम्हाला कसा वाटतो हे सांगा. मम्मीसोबत पण मी खूप मजा केली. तर हा माझा पूर्ण आउटफिट आहे. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला माझा ड्रेस कसा वाटला. मला तर खूप आवडला होता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.